मावशी या इकडं. इकडे या, चला. तुम्हाला काय सांगितलं हो, तुम्ही नातेवाईक. हो, गाडी. या इकडे, चला. हो, मावशी, इकडच्या. साईडला थांबा. आजी इकडे साईडला आहे. किती वेळ झाला? तुमचे 8-9 काढले पाहिजे. तुमचे नातेवाईक आहेत का? म्हणजे माझा मुलगा आहे, ट्रीटमेंट ठोकलेला आहे, तिथून मुलगा आहे, त्याला त्याच्यापाशी कोण आहे आता? कोणच पाहिजे सगळे बाहेर काढले. हे टार्गेट केलं पण थांबू नका, तुमचं तुम्ही बाहेर जाऊन थांबा. मला पण चेक पण नाही त्याला उठता येत नाही. हात घालून हात घालून कोणीच नाही. मॅडम म्हणजे आम्ही बघून घेतो. काय झालं? पेशंट महत्वाचे आहेत का? ताई काय झालं नेमकं, काय सांगाल? लेकरं रडायचे पेशंट. डबे इथं जेवायला तर द्यायला पाहिजे ना, बाकी काही विषय नाहीये. आम्हाला तर नावाला काही म्हणायचं नाही, पण डब्बा तरी द्या. कोणाचा डब्बा? पेशंट आहे का? कोण ऍडमिट आहे तुमचं? भाऊ बरं. कधी तुम्हाला बाहेर काढलं आणि काय आतमध्ये जाऊ देत? 8:30-9:45 दरम्यान आम्हाला बाहेर काढले. हां हां. तेव्हापासून पेशंट फक्त नाश्त्यावर आहेत, म्हणजे चहा बिस्किट असो किंवा छोटासा काही अल्प आहार. त्याच्यानंतर त्यांना जेवण नाही आहे. आता वाजलेत किती? 12:30-1 म्हणजे 12 वाजून गेले. आता त्या पेशंटला तर जेवायला द्यायला पाहिजे ना. किती वेळ असंच ठेवणार त्यांना? आणखी नाही, ह्यांचे भाषण संपत नाही. म्हणजे पेशंट महत्वाचं आहे दवाखान्यामध्ये का ह्यांचं भाषण महत्वाचं आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.